वातावरण आल्हाददायक स्वरूपाचं नैसर्गिक जरी असलं तरी राजकीय वातावरण हे कुठेतरी रडीचा डाव सत्ताधारी खेळत असल्याचं सकाळपासून निदर्शनास येत आहे। मतदान बोगस करून घेणे, गाड्या भरभरून ग्रामीण भागातील मतदान शहरात आणणे हे मोठ्या प्रमाणावर अशा घटना या दुर्दैवाने घडून येत असताना आढळून येत आहे। फ्री अँड फेअर इलेक्शन झालं पाहिजे आणि या सर्वांमध्ये रडीचा डाव हे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे लढत आहेत आणि यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे। थेट आमदाराच्या घरातील लोक पोलिसांना लोटपाट करण्याच्या अत्यंत संतापजनक घटना देखील घडलेल्या आहेत। त्यामुळे अशा लोटपाट करणाऱ्यांवर, बोगस मतदान करणाऱ्यावर प्रशासन नेमके कोणते गुन्हे दाखल करणार याकडे लक्ष हे लागून आहे। त्यांनी सदर रक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ या स्वरूपामध्ये पोलिसांनी काम करावं आणि प्रशासनाने देखील कुठल्याही परिस्थितीत बोगस मतदान होऊ नये ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे। बुलढाण्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असताना यांच्या गुंडशाहीचा, गुंडाराजचा जो कळस आहे तो आज मतदानाच्या दिवशी संपूर्ण बुलढाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळाला। एक बोगस वोटर ज्याला अनिल बावस्कर यांनी पकडलं असता व पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांना धक्का देऊन पोलिसांची हुज्जत करून आमदार सुपुत्र कृणाल गायकवाड यांनी बोगस वोटरला पळून जाण्यामध्ये या ठिकाणी मदत केली, त्याला धक्का देऊन पळून जाण्यास प्रोत्साहन दिलं। माझी या ठिकाणी मागणी आहे की ही गुंडगिरी, ही दडपशाही निपटून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी या दोन्ही सुपुत्रांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा। ज्यांनी ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि शासकीय कामात अडथळा आणला, सरकारी कामात अडथळा आणणे आणि बोगस वोटरला पळून लावण्यास मदत करणे, लोकशाहीचा खून करणे, ही दडपशाही, गुंडशाही जी आज दाखवली याबद्दल पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक केली। बस आमचं तेच म्हणणं आहे की यापूर्वीच आम्ही पोलीस प्रशासनाला प्रभाग क्रमांक 6, 7, 8 आणि 1 हे अतिसंवेदनशील घोषित करून या ठिकाणी बाहेरची पोलीस फोर्स आणून या ठिकाणी कडक आणि तगडा बंदोबस्त ठेवावा याची मागणीसुद्धा आम्ही 4 दिवसापूर्वीच, निवडणुकीच्या 4 दिवसापूर्वी केलेली असतानाही हा प्रकार भर दिवसा ढवळ्या या ठिकाणी घडला। बुलढाणा शहराच्या गांधी प्राथमिक शाळा असेल, शिवाजी शाळा असेल, महात्मा फुले गांधी शाळा असेल, ITI असेल, या प्रत्येक ठिकाणी बोगस वोटर पकडल्या गेलेले आहेत। नाव एकाचं, फोटो एकाचा, बोगस आधार कार्ड भरून जवळजवळ एकेका प्रभागामध्ये 200 प्रकारचे वोटिंग हे बोगस नोंदवल्या गेलेलं आहे, बोगस आधार कार्ड तयार केल्या गेलेले आहेत आणि त्यांच्या आधारे या ठिकाणी बोगस वोटिंग केलं जात आहे। माझी मागणी आहे की तात्काळ हे जे बोगस वोटर, बोगस नावावरती या ठिकाणी बोगस फोटो टाकून येत आहेत यांच्यावरती कडक शासन, कठोर कारवाई करावी। बुलढाणा नगर परिषद 2025च्या आज मतदान आहे आणि आता काहीच तास मतदानाला राहिले आहे, पण सकाळी या बुलढाणा शहरामध्ये बोगस मतदान करण्याचा घाट घातला होता। दहिगाव, आव्हा, कोली गोलर, इब्राहिमपूर, घाटाखालचे असे बरेचसे गावं आहेत, थड, या ठिकाणाहून बोगस मतदान या ठिकाणी आलेले आणि बऱ्याच प्रमाणात आम्ही ते पकडलेसुद्धा आहे। परंतु प्रभाग क्रमांक 6मध्ये त्या ठिकाणी बूथवर एक बोगस मतदार पकडला, एका ठिकाणी एक लेडीज आणि एक हरमकार नावाचा व्यक्ती आणि त्यासोबत एक महिलासुद्धा पकडलेली आहे। या मतदार हा बाहेर असताना त्यांचे बोगस आधार कार्ड किंवा मतदान कार्ड बनवून या ठिकाणी मतदान करण्याचा खूप मोठा प्रयत्न आहे, परंतु तो बऱ्यापैकी आम्ही हाणून पाडलेला आहे। मी सर्व नागरिकांना विनंती करतो, तसं आव्हान करतो की अशा खोटारड्या या लोकांच्या बळी पडू नये आणि याची जागा दाखवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे, प्रत्येकाने घरातून निघून मतदान करावे ही मी सर्वांना विनंती करतो। त्या ठिकाणी आमदाराचे सपुत्रांनी त्या ज्याला पकडलं होतं त्याला तिथून सोडून पळवलं, म्हणजे अर्थात मागं झालेली जी निवडणूक आहे ज्यामध्ये 841 यांचा विजय झाला, अर्थात तो पण असाच बोगस मताने झालेला आहे, ही सर्वत्र चर्चा आहे। परंतु बुलढाण्यातला मतदार हा सुज्ञ आहे
आणि हा विशेषतः अशा बोगसगिरीला बळी पडणार नाही आणि आम्हाला विजयी करतील अशी आम्ही त्यांच्याकडून आशासुद्धा बाळगतो.